लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा। या महिलांना मार्चचा हप्ता मिळणार नाही। इतर लाडक्या ज्या बहिणी आहेत त्यांना आज दुपारून पैसे वाटप होणार आहेत। मार्च महिन्याचा हप्ता हा 20 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। आजपासून वाटप सुरू होणार। आदित्य तटकरे मॅडम यांची मोठी घोषणा आहे, परंतु यांनी स्वतः इथं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की या महिलांना मार्चचा हप्ता नाही आहे। त्यांनी इथं ट्विटरवरती सुद्धा ट्विट केलेलं आहे। आपण व्हिडिओ सुद्धा पाहत आहोत बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही प्रक्रिया दिनांक 12 मार्चपासून सुरुवात होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्चचे दोन्ही हप्ते हे जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याचं त्यांनी इथं सांगितलं आहे। बहिणींनी निश्चित राहावे असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। फेसबुकवरती पोस्ट त्यांनी केलेली आहे। परंतु आपण जर बघितलं तर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, यांनी स्वतः या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आपण पहा व्हिडिओ आणि व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। तो 2100चा हप्ता मिळणार का महिला? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात। आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती। त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल, त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात। काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत। पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत। याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही। जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत। आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने पहा। इथं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे 2100 रुपये वाटप होणार आहे ते अधिवेशनात होणार आहे, त्यामुळं 2100 रुपये मंजूर झाले की नाही आपण हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लाडक्या बहिणींना आणखीन एक गिफ्ट म्हणजे राज्य सरकारकडून आपल्या लाडक्या बहिणींना साडी वाटप हे होणार आहे। पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या लाडक्या बहिणी अपात्र राहणार आहेत, त्यांना मार्च महिन्याचा हप्ता येणार नाही। ही एक मोठी धक्कादायक बातमी लाडक्या बहिणींसाठी असणार आहे। इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना साडीसुद्धा मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मार्चचा हप्ता येणार हे आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। बघा, रेशन कार्ड धारक लाडक्या बहिणींना मिळणार साडी। जर तुम्हाला साडी हवी असेल तर जे तुमच्याकडे रेशन कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच मार्च महिन्याचा देखील हप्ता हा जमा होणार आहे। मार्चमध्ये रेशन दुकानातून मिळणार आहे साडी। आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यातून मिळणार आहे काय, आपण सगळं डिटेल माहिती घेणार आहोत। बघा, आता झालेल्या बैठकीनुसार काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना फेब्रुवारीचा मिळाला परंतु मार्चचा हप्ता मिळेल याची काही गॅरंटी नाही। फेब्रुवारीचा हप्ता ज्यांना आला नाही त्यांना आज वाटप सुरू आहे। त्यांनी टेन्शन घेऊ नये, पैसे जे आहेत ते विभागाकडे वर्ग केलेले आहेत। आता आपण सविस्तर माहिती इथं पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा। बघा, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं तयार ठेवायचे आहेत जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती आज मार्च महिन्याचा हप्ता येईल, कारण तुम्हाला माहिती आहे। बघा, इथं स्वतः आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाल्यात, आपण पुन्हा व्हिडिओ पाहूयात। लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद
ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता. त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर पहा, आत्ताच आपल्याला आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की फेब्रुवारीचा हप्ता वाटप तर झाला, परंतु आता नवीन नियम हे लावले गेलेले आहेत. फेब्रुवारीचा 8वा हप्ता हा वाटप सुरू आहे. ज्या लाडक्या बहिणींना 8वा हप्ता आला असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आला असं लिहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे सुद्धा सांगा. बघा, आता काही खाते आहेत ज्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. ते कोणते खाते आहेत तुम्हाला सांगतो. काही पोस्टाचं खातं असेल तर काय पैसे येणार का नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कारण मोजक्याच खात्यांमध्ये पैसे येणार आहेत. आता तुमचं खातं कोणतं आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमची बँक आहे का तुमचं पोस्टाचं खातं आहे, कारण पोस्टाचं जरी खातं असलं किंवा बँकेचं जरी खातं असलं तरी या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता हा काही मिळणार नाही. काय कारण आहे आपण सविस्तर पाहूयात. पहा, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या लाडक्या भावांनी एक आनंदाची बातमी दिली ती म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आपल्या सर्व लाडक्या बहिणींना आला आहे. सोबतच आता 3 ते 4 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना रेशन दुकानामध्ये त्यांना एक हक्काची लाडक्या बहिणींना होळीसाठी साडी वाटपसुद्धा आता सरकार करत आहे. ते मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 2 ते 3 कामं करायची आहेत, ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचा हप्ता हा मिळाला असेल अशी आशा करतो, कारण त्यांनी 8व्या हप्त्याचे आदेश हे दिलेले आहेत. परंतु असे काही 5 ते 6 कारणं आहेत ज्यांच्यामुळे लाडक्या बहिणींना योजनेचा हा लाभ मिळणार नाही, सोबत साडीसुद्धा मिळणार नाही. पाहूयात सविस्तर आपण कारणं. पहा, आज कोणत्या लाडक्या बहिणींना मेसेज येणार. आपण जर सविस्तर बघितलं तर लाडक्या बहिणी फेब्रुवारीचा जर हप्ता आपण बघितलं तर जवळपास 70 ते 60% लाडक्या बहिणींना गेलेला आहे. अजूनही 30 ते 40% लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता हा आला नाही. आता आपण बघूयात की मार्चचा हप्ता कुठून सुरुवात होऊ शकतो. तर बघा, जिल्ह्यांची जर अनुक्रमे बघितली आपण तर पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, जालना, अमरावती, अकोला, मुंबई, रायगड, ठाणे, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात होऊ शकते. पण या लाडक्या बहिणींना नाही. कोणत्या? ज्या लाडक्या बहिणींचं बँकेत खातं असो किंवा पोस्टाच्या बँकेत खातं असो, ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड हे अपडेट नाही, आधार कार्डवरची माहिती आणि त्यांच्या बँकेतल्या खात्याची किंवा पोस्टातल्या खात्याची माहिती वेगळी आहे. म्हणजेच काय, तर तुमचं नाव, तुमचं बर्थ डेट हे वेगवेगळं आहे किंवा नावामध्ये बदल आहे, नावात फरक वाटतो, स्पेलिंग मिस्टेक आहे, काही जिथे नावामध्ये थोड्या चुका आहेत किंवा बर्थ डेटमध्ये चूक आहे, तर अशा लाडक्या बहिणींना हे तिथं पैसे वर्ग होणार नाहीत. सोबतच एक महत्त्वाचे अपडेट, ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड EKYC झालेलं नाही अशा लाडक्या बहिणींनासुद्धा वाटप होणार नाही. तर तुम्ही जे आधार कार्ड अपडेट केलं असेल आज करून घ्या, नसेल केलं तर आत्ताच करून घ्या आणि 4 वाजेपर्यंत बँकेत ते जमा करून घ्या. म्हणजे तुम्हाला देखील आज तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरित केल्यानंतर तुम्हाला सुद्धा येईल. कारण तुम्ही लक्षात घ्या, 12 मार्चपर्यंत हे काम सरकारला करायचं आहे. म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता हा वितरित करायचा आहे. त्याची सुरुवात आजपासून ही झालेली आहे. दुसरा टप्पा हा मार्चचा दुसरा टप्पा हा चालू आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना माझी एक विनंती आहे की आपले डॉक्युमेंट्स म्हणजे रेशन कार्डची EKYC करणं, आधार कार्ड अपडेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे जर नसेल आणि हे अपडेटेड तुमचे डॉक्युमेंट्स बँकेत जमा नसतील तर तुम्हाला मेसेज हा येणार नाही. मार्च महिन्याचा हप्ता मिळण्यास तुम्हाला अडथळा पाहायला मिळतो आहे. आता बघा, रेशन कार्ड जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी असेल तरच तुम्हाला साडीसुद्धा मिळणार आहे. आनंदाचा सुद्धा तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे. तर तुमच्याकडे जर केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला साडी वाटप हे होणार नाही. ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आता काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.